काय म्हणजे बाविस्कर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला इकडचे शाखा अध्यक्ष आहेत. शरद भाऊ आहेत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, बाबासाहेबांनी जी स्थापन केलेली संस्था आहे ते बौद्ध महासभा म्हणून आपण ओळखतो. त्याला ट्रस्टी म्हणून आहेत, विश्वस्त आहेत, त्यानंतर राजकीय खजिनदार पण आहे. अशा पद्धतीने बाबासाहेबांची संस्था मी चालवतो आणि या संस्थेच्या माध्यमातून बाविस्करांचं म्हणणं होतं की यांना बँकेविषयी सांगा. तर त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही देश पातळीवर एका बँकेचं निर्माण केलेलं आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक या बँकेची निर्मिती केलेली आहे. अकाउंट होल्डर नंतर होतात, आधी त्याचे मालक होतात. मालक होण्यासाठी शेअर होल्डर आपण त्यांना म्हणतो. शेअर होल्डर बनवण्याचं काम संपूर्ण देशभरात सुरू आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू आहे. सध्या ही बँकेचं काम पंजाबमध्ये सुरू आहे, हिमाचल प्रदेशमध्ये सुरू आहे, कर्नाटकमध्ये सुरू आहे, छत्तीसगडमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. अशा बँकेचं जर शेअर होल्डर व्हायचं असेल म्हणजे मालक व्हायचं असेल तर आपण याचं अट ठेवलेली आहे की एका व्यक्तीला 2,500 रुपयाच्या वर शेअर देता येत नाही. हे आपले बायलॉजमध्ये आहे. म्हणजे एका व्यक्तीने आयुष्यातले, आणि तेही डोनेशन नाही द्यायचं की मला तुम्ही देणगी द्या. आपण देतो काही जयंती आली किंवा काय देणगी मागायला येतो, म्हणून देणगी नाही देतो. तुमचे 2,500 रुपये तुमच्याच नावासमोर राहतील. जसं तुम्ही बँकेत अकाउंट ओपन केल्यानंतर जर 10,000 ठेवले तर ते तुमचेच असतात, पण ते असतात त्या बँकेमध्ये. त्याच पद्धतीने 2,500 रुपयाचा शेअर तुम्हाला घ्यायचा आहे आणि प्रत्येकाने एकाला एकच शेअर 2,500चा 100 रुपये सरकारची जी फी आहे रजिस्ट्रेशन फी आणि 10 रुपये फॉर्मची फी, 2,610 रुपये हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नावाने चेक देऊन संस्थेच्या नावामध्ये त्याच्यात ठेवून मग संस्था हे बँक अकाउंट आता आपल्याला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर नावाचं बँक अकाउंट या 2 महिन्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र सरकार आपल्याला देणार आहे. जे कोऑपरेटिव्ह बँक असते, नाव आपलं फायनल झालेलं आहे. 2 महिन्यापूर्वीच मला वाटतं मी युरोपमध्ये असताना ते नाव फायनल झालं, नाव आम्हाला मिळालं. आता बँक अकाउंट मिळणार आहे. 1 कोटी रुपये आम्ही ऑलरेडी जमा करून ठेवलेले आहेत. जेवढे शक्य होईल. मला वाटतं आजच एका बँकेचं कोणती बँक आहे ती SP कोणती कोऑपरेटिव्ह बँक आहे, आजच्याच न्यूजपेपरला आहे, 20,000 करोडचा त्याच्याकडे बॅलन्स असल्यामुळे ती महाराष्ट्रातली का देशातली पहिली बँक कोऑपरेटिव्ह बँकमध्ये ती गणली गेलेली आहे. 20,000 करोड त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे संख्या जास्त आहे पण आपला पैसा दुसऱ्यांच्या बँकेत आहे. दुसऱ्याच्या बँकेत असल्यामुळे त्यांच्या बँका वाढत चालल्यात. आपली आजही एकही बँक आपली संपूर्ण भारतात महाराष्ट्रात एकही बँक नाही. तुम्हा सगळ्यांचे खाते दुसऱ्याच्या बँकेत आहेत, माझे खाते दुसऱ्याच्या बँकेत. पैसा आम्ही कमवतोय, आम्ही ठेवतोय कुणाच्या बँकेत? दुसऱ्याच्या बँकेत. म्हणून आपण आपली बँक तयार केली. 2 वर्ष आम्ही याच्यावर अशाच पद्धतीच्या बैठका घेऊन लोकांना 2,500 रुपये भरायला लावले आणि आज ती बँक आम्ही स्थापन केलेली आहे. तुम्ही सगळे आपापला जो पैसा आहे तो यापुढे एकाही ब्राह्मणी व्यवस्थेला मजबूत करणाऱ्या बँकेत ठेवू नका. आपल्याच बँकेत आपला पैसा ठेवा, जेणेकरून उद्या जर आपल्या मुलांना शिक्षण घ्यायचं असेल, उद्या जर त्याला परदेशात शिक्षण घ्यायला जायचं असेल, 30 लाखाची फी आहे का कुणाकडे? मग ती 30 लाखाची फी कोण देणार आहे का आपल्याला? कोण बँकही देणार नाही. म्हणून आपले पैसे आपण आपल्या बँकेत ठेवू. ज्या संपूर्ण भारतातले लोकांचे पैसे आपल्याकडे येतील तर त्याच पैशातनं आपण आपल्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी, उद्योग करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी आपण त्याच्यातनं लोन म्हणून देऊ. अशा पद्धतीने आपण आपली बँकिंग सिस्टम उभी करत आहोत. त्यामध्ये सगळ्यांनी शेअर होल्डर व्हा. शेअर तुमच्याकडे आहेत, देऊन ठेवलेत, फॉर्म आहेत ना, फॉर्म त्यांच्याकडे आहेत, फॉर्म भरा. चेकने पैसा द्या, कॅश नाही देऊ नका आणि तोही संस्थेच्या खात्यात द्या. मी त्यांना लोकांना हेही सांगितलंय. बऱ्याच लोकांना असं वाटलं की नाही आम्ही काही करणार नाही, काय होत नाहीये, तर आम्ही त्यांचे पैसे परतही दिले. तर ज्यांना वाटलं ना मला माझे 2,500 परत द्या, तर त्याचे 2,500 परत द्यायसाठीही आम्ही सांगून ठेवलेलं. सभासद. तर अशा पद्धतीने बँक सेक्टर उभी करत आहोत. आपला पैसा आपण आपल्याच बँकेमध्ये ठेवून आपण आपली व्यवस्था उभी करू, याच्यावर मी काम करतो. माझं स्वतःचं शिक्षण इकॉनॉमिक्समधलं आहे, MBA फायनान्स आहे, PhD फायनान्स आहे. म्हणून माझं शिक्षणाचा वापर मी या ब्राह्मणीकरण व्यवस्थेला करण्यापेक्षा माझ्या शिक्षणाचा वापर माझ्या समाजाला होईल यासाठी आम्ही ही बँक तयार केलेली. तर आपण बऱ्याच देशांमध्ये नेटवर्क उभं केलेलं आहे. म्हणजे मी टार्गेट घेऊन चाललेलो आहे माझ्या जीवनाचा. ही बँक जी आज आम्ही तयार केलेली आहे, 2 महिन्यात याचा बँक अकाउंट आम्हाला मिळतंय. 5 वर्षात ही बँक
जागतिक स्तरावरची बँक तयार होईल अशा पद्धतीने मी काम करतोय. अनेक देशाला मी हे सांगून ठेवलेलं आहे की आम्ही ही बँक तयार करतोय. यापुढे तुमचे जे पैसे बँकेत ठेवलेले आहेत, मग ते अमेरिकेचे असो, ऑस्ट्रेलियामध्ये असो, युरोपमध्ये असो, ते पैसे बाहेर काढा आणि आपल्या बँकेत ठेवा. अशा पद्धतीने बँक मी करतो. तुम्ही त्या पद्धतीने शेअर होल्डर व्हा आणि मग नंतर अकाउंट होल्डर व्हा. एकही रुपया एकाही बँकेत ठेवायचा नाही. सगळा पैसा आपण आपल्याच बँकेत ठेवायचा आणि आपल्या बँकिंग व्यवस्थेला हातभार एवढंच सांगतो. शरद भाऊ तुम्ही थांबा ना.